स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की संकट चतुर्थीचा हा टप्पा केवळ एक तिथी नसून तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वादळाची चाहूल आहे. ग्रहाची चाल ज्या पद्धतीने बदलत आहे त्याकडे पाहता आगामी काही दिवस तुमच्यासाठी खूपच गंभीर असणार आहेत. तुमच्या सभोवताली असे काही अदृश्य बदल घडत आहेत ज्याची तुम्हाला पुसटशी कल्पनाही नाही, आणि हेच बदल एका मोठ्या संकटाचे संकेत देत आहेत का, असा प्रश्न तुम्हाला रात्रंदिवस सतावत राहू शकतो. भविष्यात काय वाढून ठेवले आहे ही उत्सुकता आणि त्यासोबतच काहीतरी गमावण्याची भीती तुम्हाला मनाला खोलवर पोखरत आहे. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते केवळ योगायोग नाही. ग्रहाच्या या हालचाली तुमच्या करिअरपासून ते तुमच्या खाजगी नात्यापर्यंत सर्वच गोष्टींना पूर्णपणे ढवळून काढणार आहेत. तुमचे जवळचे लोकच कदाचित तुमच्या विरुद्ध उभे राहू शकतात किंवा तुमचा विश्वासघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा, कारण तुमची थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. ही वेळ अशी आहे की जिथे तुम्हाला अत्यंत सतर्क राहून प्रत्येक पाऊल उचलण्याची गरज आहे, अन्यथा तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावानुसार तुम्ही खूप उदार आणि भावुक आहात, पण लक्षात ठेवा की आजच्या जगात हीच तुमची कमजोरी ठरू शकते. लोक तुमच्या या स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला एका अशा चक्रव्यूहात अडकण्याचा प्रयत्न करत आहेत जिथून बाहेर पडणे जवळजवळ अशक्य आहे. प्रत्येक गोष्टीत सस्पेन्स वाढला आहे आणि तुम्हाला हे जाणून घ्यायची ओढ लागली आहे की या सगळ्या पाठीमागे कोण आहे. शांत राहा, संयम बाळगा आणि कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी 10दा विचार करा, कारण आताचा काळ हा सावध राहून जगण्याचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे आरोग्य, तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा या सर्वांवर ग्रहाच्या या बदलाचा मोठा परिणाम होणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो, पण घाबरून जाऊ नका. प्रत्येक समस्येचे मूळ समजून घेणे हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. तुमच्यातील जिद्द कायम ठेवा आणि रहस्यमय बदलांना धैर्याने तोंड द्या, कारण शेवटी विजय तुमचाच होईल, पण त्यासाठी तुम्हाला आज खूप सावध राहावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीनंतर आकाशमंडळात ग्रहाची जी अभूतपूर्व उलथापालथ होत आहे ती तुमच्या नशिबाचा असा काही अध्याय लिहिणार आहे जो आजवर कधीही घडला नव्हता. अवकाशातील हे ग्रह केवळ जागा बदलत नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील सुखदुःखाचे गणित एका क्षणात बदलणार आहेत. या बदलाची तीव्रता इतकी भीषण आहे की भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल लागताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. हे केवळ ग्रहाचे भ्रमण नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका अनाकलनीय आणि भयावह रहस्याचा उगम आहे, ज्याचा सामना करण्यासाठी आता तुम्हाला तयार राहावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या ह्या हालचाली तुमच्या आयुष्यातील सर्वात अस्थिर काळ दर्शवत आहेत. तुमचे भाग्य ज्या वेगाने उंचावत जात होते त्याच वेगाने आता ते अधोगतीकडे झुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुमच्या आजूबाजूला अशी काही अदृश्य शक्ती काम करत आहे जी तुमच्या प्रत्येक निर्णयावर वाईट नजर ठेवून आहे, ज्यामुळे तुमची झालेली प्रगतीही एका क्षणात धुळीला मिळू शकते. हे संकट तुमच्या करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यावर किंवा कौटुंबिक शांततेत निर्माण होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा, कारण ग्रहाच्या ह्या चालीत तुमची दिशाभूल करण्याचे मोठे षडयंत्र दडलेले आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, ग्रहाच्या या भयानक स्थित्यंतरामुळे तुमच्या आर्थिक गणितात अशी काही भीषण उलथापालथ होणार आहे ज्याची कल्पनाही तुमच्या खिशाला महागात पडू शकते. तुम्ही विचार करत आहात की पैसा तुमच्याजवळ टिकून राहील, परंतु अचानक उद्भवणारी ही आर्थिक परिस्थिती तुम्हाला एका मोठ्या संकटाच्या खाईत लोटू शकते. तुमचे पैसे आज ज्या वेगाने बाहेर पडत आहेत ते पाहता
पाहता तुमच्या भविष्यातील सर्व योजना धोक्यात आल्या आहेत आणि हे नुकसान भरून काढणे आता तुमच्या हाताबाहेरचे ठरणार आहे का, असा सस्पेन्स निर्माण झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे आर्थिक व्यवहार सध्या एका अत्यंत नाजूक वळणावर आहेत, जिथे थोडीशी चूक तुम्हाला पूर्णपणे रसातळाला नेऊ शकते. तुमच्या बेजबाबदार खर्च करण्याच्या सवयी आणि ग्रहाची प्रतिकूल स्थिती यामुळे तुम्ही अशा एका चक्रव्यूहात अडकणार आहात, जिथे तुम्हाला स्वतःच्या कष्टाचे पैसे वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कुणीतरी तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमचे मोठे आर्थिक नुकसान घडवून आणण्याचे कारस्थान रचत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणालाही पैसे उधार देणे किंवा मोठ्या गुंतवणुकीचा विचार करणे हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की ग्रहाच्या या हालचाली केवळ संकटाचे संकेत देत नाहीत, तर आरोग्याच्या बाबतीत एक अद्भुत पुनरुज्जीवन घेऊन येत आहे. ज्या जुन्या आजारांनी किंवा मानसिक थकव्याने तुम्हाला कित्येक दिवसापासून ग्रासले होते, आता त्यातून तुमची सुटका होण्याची वेळ आली आहे. शरीरातील ही सुप्त ऊर्जा तुम्हाला पुन्हा एकदा उत्साही आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सज्ज होत आहे. हे बदल तुमच्यासाठी एका नवीन आरोग्यदायी जीवनाचा पाया रचत आहेत, ज्यामुळे तुम्ही केवळ शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही अधिक बळकट होणार आहात. मेष राशीच्या जातकांनो, सध्याचा काळ तुमच्या शरीरातील प्रतिकारक शक्तीला एक नवीन दिशा देणारा ठरेल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत करत असलेले छोटेसे सकारात्मक बदल हे तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी ठरणार आहेत. दररोजचा व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे तुमचे आरोग्य इतके सुधारेल की तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि ऊर्जावान अनुभवाल. आता तुमची व्याधी नाही तर व्याधीवर विजय मिळवण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याप्रती विश्वास ठेवा आणि या आरोग्याच्या नवीन पर्वानं आनंदाने स्वागत करा. गुरुजी सांगतात, ग्रहाच्या या बदलच्या चाली केवळ संकटाची चावल नसून तुमच्या कौटुंबिक जीवनात पुन्हा एकदा आनंदाची पहाट घेऊन येणार आहेत. तुमच्या नात्यात जो काही सस्पेन्स आणि दुरावा निर्माण झाला होता, तो आता पूर्णपणे हळूहळू निवळत आहे. कुटुंबातील सदस्याच्या मनात एकमेकांविषयी असलेली कटुता संपून पुन्हा एकदा एकी आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल आणि हे बदल तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तींना जवळ आणतील ज्याच्यामुळे तुम्हाला सुरक्षित आणि समाधानी वाटेल. जो काही गैरसमज होता तो आता दूर होऊन तुमची नाती पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि दृढ होणार आहेत, हे निश्चित. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे प्रेम संबंध आता एका परिपक्व वळणावर येत आहेत, जिथे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून अधिक साथ आणि समज मिळणार आहे. जरी सुरुवातीला काही अडथळे आले असले तरी ही ग्रहाची स्थिती तुमच्या नात्यात गोडवा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्या भविष्यातील स्वप्नांना केवळ साथ देणार नाही, तर तो तुमच्या यशाचा मुख्य आधारस्तंभ ठरेल. एकमेकांवरील विश्वास पुन्हा एकदा बहरून येईल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवी सकारात्मक ऊर्जा संचारेल. आता काळ तुमचा आहे, त्यामुळे आनंदाने आपल्या प्रियजनासोबतचे हे नाते अधिक दृढ करत पुढे चला. गुरुजी सांगतात की ग्रहाच्या या भीषण चालीने आणि संकटाच्या सावटाने तुमचे जीवन वेढले असले तरी प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट निश्चित असते. हे संकट टाळण्यासाठी आता तुम्हाला अशा काही गूढ आणि प्रभावी उपायाचा आधार घ्यावा लागेल, ज्याची ताकद प्रत्यक्ष नशिबाचे चक्र फिरवू शकते. हे उपाय म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून तुमच्या भोवती असणाऱ्या त्या नकारात्मक शक्तींना रोखण्यासाठीची एक अभेद्य कवच कुंडले आहे, ज्याचा वापर न केल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आता वेळ घालवणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे आहे, त्यामुळे सावधगिरीने या मार्गाचा अवलंब करा. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे कल्याण साधण्यासाठी आणि या ग्रहाचा प्रकोप शांत करण्यासाठी दररोज गरजूंना अन्नाचे दान करणे हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे. हे दान केवळ अन्न नसून ती
तुमच्या पापाचे क्षालन करण्याची एक संजीवनी आहे, जी तुमच्या आयुष्यातील अडथळ्याचे जाळे तोडण्यास मदत करेल. त्याचबरोबर तुमच्या मनातील चंचलता आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज थोडा वेळ शांत बसून ध्यानाचा सराव करा. लक्षात ठेवा, तुमची ही छोटीशी सुरुवातच तुम्हाला त्या मोठ्या संकटाच्या गर्तेतून सुरक्षित बाहेर काढू शकेल. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे वारे वाहू लागतील. गुरुजी सांगतात की ग्रहाच्या या हालचालीमुळे निर्माण होणारे हे वादळ आणि त्यातील रहस्यमय वळणे आता एका अंताकडे झुकत आहेत. तुम्ही एका संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट नक्की शिकला असाल की काळ हा कोणासाठीही थांबत नाही आणि वेळी सावध न राहिल्यास मोठे संकट सोसावे लागते. या माहितीचा वापर करून स्वतःच्या आयुष्याला सुरक्षित ठेवा आणि समोर येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड देण्याची तयारी ठेवा. आता आपली जबाबदारी संपत आली आहे, पण खरी लढाई तुमच्या आयुष्यात आता सुरू होत आहे. शेवटी त्या परमेश्वराचे आणि कुलस्वामी समर्थाचे मनापासून आभार मानूया, ज्याच्या कृपेने आपल्याला हे भावी संकेत मिळतात आणि संकटाची पूर्वसूचना मिळते. ईश्वर आपल्या सर्वांचे रक्षण करो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवो. जर तुम्हाला हे माहितीपूर्ण आणि सावध करणारे विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीची अधिसूचना तुम्हाला वेळेवर मिळत राहील. तुमचे कल्याण असो.